पंढरपूर येथील आषाढी वारीकरता गोंदिया शहरातून चक्क सायकल वारी काढण्यात आली। पर्यावरण रक्षणाचा संदेश देत ही सायकल रॅली काढण्यात आली असून यात गोंदियाच्या नगराध्यक्षांसह कारगिल वीर माजी सैनिकांचाही समावेश आहे। सायकल ग्रुपच्या सदस्यांसह नागरिकांनी 2 किलोमीटर पायी सोबत करत सायकलपटूंना निरोप दिला। गोंदियाचे नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी गोंदिया ते पंढरपूर असा 800 किलोमीटरचा सायकल प्रवास सुरू केलाय। या प्रवासाचा उद्देश केवळ धार्मिक नसून पर्यावरण संरक्षण आणि फिटनेसबाबत जनजागृती निर्माण करणं आहे। पंढरपूरला पोहोचल्यानंतर ते गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात चांगल्या पावसासाठी, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आणि परिसराच्या विकासासाठी प्रार्थना करणार आहेत। दरम्यान कारगिल युद्धात देशाचं रक्षण करताना आपला एक पाय गमावलेले कारगिलवीर सैनिक उदयभान निर्वाण यांचा देखील या पथकात समावेश आहे। यासोबतच घनश्याम उके आणि मनोज बिसेन हे देखील त्यांच्यासोबत पंढरपूरला सायकल यात्रेत सोबतीला आहेत। विठ्ठल बाबांना आपल्याला बोलावलं। मागच्या वर्षी पण मी गेलो होतो आणि हा वर्ष बी माझा चांगला आहे आणि संडे सायकल ग्रुपने पुढाकार देऊन मला पुढे पाठवले आहे। गोंदिया ते पंढरपूर वारी करायला आम्ही संडे सायकलिंग ग्रुप यांच्या माध्यमातून जात आहे आणि आमचा संकल्प असं होता की देवाने आमचं साकडं जे आम्ही देवापुढे घालायला चाललो की हे देवा, गोंदिया भंडारा जिल्हा हा कृषी प्रधान आमचा जिल्हा आहे, धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, तर भरपूर धान आमच्या कास्तकारांना पिकू दे त्यासाठी त्यांच्या चरणी आशीर्वाद मागायला आम्ही चालले आहोत। माझ्यासोबत आज आमचे संडे सायकलिंग ग्रुपचे सदस्य श्री घनश्याम उके, श्री मनोज बिसेन आणि विशेष म्हणून ज्यांनी आपलं कारगिलमध्ये एक पाय गमावलं असे एक वीर योद्धा ज्यांचा एक पाय नाही आहे ते पण आमच्यासोबत, आमचे श्री निर्वाणजी हे पण आमच्यासोबत आज गोंदिया ते पंढरपूर पैदल सायकल वारी याकरिता आम्ही चाललो। गोंदियाच्या सायकल संडे ग्रुपने या 4ही प्रवाशांचा सन्मान केला आणि त्यांच्यासोबत सुमारे 21 किलोमीटर सायकल चालवून उत्साहाने त्यांना निरोप दिला। सतत पाऊस असूनही मोठ्या संख्येने नागरिकांनी या मोहिमेचं स्वागत केलं आणि शुभेच्छा दिल्या। श्रद्धा, धैर्य आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारी ही सायकल यात्रा लोकांसाठी प्रेरणा ठरते आहे। तर मुसळधार पावसातही या सायकल वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय।